सामना सुरू होईल. सलामीची जोडी मैदानावरती पृथ्वी कांबळे, गिरीश पवार हे दोन सलामीवीर आपण पाहतो मैदानावरती दाखल झालेत. तर पहिलं षटक टाकण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अमित साळुंखे गोलंदाजी मार्कवरती 6 वाजून 5 मिनिटांनी पहिला चेंडू मैदानावरती पडला जातोय. तुमचा वेळ सुरू होतो इथून पुढचा. बरोबर निर्धारित वेळेत षटक टाकायचे आहेत. अमित साळुंखे गोलंदाजी मार्कवरती पहिला चेंडू सरळ बॅटनं खेळलाय डीप लॉंग ऑनला. चेंडू सीमारेषा बाहेर, 4 धावा. लॉंग ऑन मध्ये खेळलेला एक बहारदार चौकार पॉवर प्लेचं षटक आहे. आणि जे काही क्षेत्ररक्षण आपण पाहतो मैदानावरती ठेवलेलं आहे, लॉंग ऑफ उभा आहे. त्यानंतर मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक आपण पाहतो सीमारेषेवरती आहे. आणि पॉवर प्लेच्या षटकाचा फायदा. फुल टॉस चेंडू पुन्हा डीप लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक मात्र यावेळी चेंडूवरती येणार आहे. लॉंग ऑफ वरून चेंडू आपण पाहतोय अडवला जाईल. 1 धाव मात्र इथे प्राप्त होते. एका धावेनं धावफलक पुढे. 5 धावा धावफलकावरती. 8 षटकांचा सामना आहे. आणि पहिली 2 षटकं ही पॉवर प्ले, त्यानंतर 6वं षटक बॅटिंग पॉवर प्लेचं आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालेलं आहे. आणि 8 षटकांमध्ये आपण पाहतोय नक्कीच प्रयत्न असणारे मैदानाच्या आतमध्ये पुरंदर फायटरचा एक फायटिंग टोटल मैदानावरती उभी करायची आहे. प्रयत्न मैदानावरती करावेच लागणार आहेत. आज लीग फेरीचा शेवटचा दिवस आहे. हो, यावेळेस थोडंसं शफल होतं. फटका खेळायचा प्रयत्न, फॉलिंग स्वीप करायचा होता गिरीश पवारला. मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. निर्धाव स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. खरं रायगड एम्पायर्सला मात्र हा सामना खूप महत्त्वाचा आहे. या स्पर्धेमध्ये जर त्यांचं स्थान त्यांना टिकून ठेवायचं असेल तर हा सामना त्यांना जिंकावाच लागणार आहे. आणि त्यासाठी देखील तेवढा प्रयत्न सुद्धा मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. अलाउंग दी ग्राउंड खेळला, अलाउंग दी कार्पेट होता. फटका मैदानात समांतर, कारण खोलोर पद्धतीचा चेंडू होता, फ्लोर लेनचा चेंडू होता आणि त्याला लॉंग ऑफला खेळून काढले. 1 धाव इथे येणारे. एका धावेच्या मदतीनं धावफलकात देखील वाढ होते. 6 धावा धावफलकावरती. म्हणजे पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर अमित साळुंखेंनी टाकलेले चेंडू पुढचे 3 अप्रतिम होते, की ज्या चेंडूवरती आपण पाहतोय कुठेतरी धावा रोखण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये झालेला आहे. आणि हे फार महत्त्वाचं आहे. क्रिकेटमध्ये षटकामध्ये एखादा मोठा फटका आल्यानंतर पुढचे चेंडू अचूक टप्प्यावरती ठेवायचे असतात. पुन्हा एकदा सुरेख चेंडू मैदानाच्या आतमध्ये. पिचिंग ऑफ साईड, थोडासा लांब ठेवला बॅटच्या रीच पासून. चांगला चेंडू आहे. निर्धाव स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अमित साळुंखे. पृथ्वी कांबळेची सुरुवात चांगली होती. मात्र 3 चेंडू आतापर्यंत 3 चेंडूंचा सामना केला पृथ्वीनं. एक चौकाराची मदत घेत 3 मध्ये 5 बनवलेले आहेत. तर गिरीश पवार शांत आहे थोडासा. मात्र हे दोनही फलंदाजांची गुणवत्ता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कुठल्या ताकदीचे हे फलंदाज आहेत. मोठे फटके खेळण्याची क्षमता कायम ठेवलेले. षटक संपले मैदानावरती. अमित साळुंखेचं यशस्वी षटक मैदानावरती. जरी विकेट आली नसली तरी पॉवर प्लेच्या षटकात 6 धावा खर्च करणं सोपी गोष्ट अजिबात नव्हती. पहिलं षटक संपले मैदानावर. 6 धावा धावफलकावरती पुरंदर फायटर्स. प्रवीण गायकवाड. पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकाला सुरुवात होताना आपल्याला मैदानावरती पाहायला मिळणार आहे. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल केला जातोय. खरं तर जिथे फाईन लेग उभा होता ना, त्या फाईन लेगचा क्षेत्ररक्षकाला आपण पाहतोय बॅकवर्ड पॉईंट आणलंय आणि फाईन लेग मोकळा ठेवलेला आहे. माहिती आहे सगळे खेळाडू कायम एकत्र खेळतात आणि त्यामुळे कुठे फटका खेळू शकतो गिरीश पवार याची कल्पना पूर्णपणे आहे. मात्र सुंदर फटका स्क्वेअर लेगला गिरीश पवारच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय. 4 धावा.
या चेंडूला आपण पाहतोय स्क्वेअर लेगला गिरीश पवारनं खेळून काढलं, 4 मिळाले तिथे आणि या चौकाराच्या मदतीने धावफलक दुहेरी अंकात जातोय, 10 धावा. हो यावेळेचा चेंडू फुलटॉ शतरक्षक मात्र तिथे चुकी होताना पाहायला मिळाली. एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न होता, चेंडू पोहोचला जातोय सीमारेषा बाहेर. तिसऱ्या पंचांकडे तिसऱ्या पंचांकडून निर्णयाला षटकारे. 6 धावा आहेत. झेल सुटला आणि चेंडू आपण पाहतोय डायरेक्ट सीमारेषेच्या बाहेर पडलेला आहे. 6 धावा येतील इथे आणि या 6 धाब्यांनी धावफलक पुढे जातोय. पुढे द फुल लेंथ मैदानात समांतर खेळाय चेंडू कव्हरला, क्षेत्ररक्षक मात्र पुढे तैनात आहे. पहिल्या 2 चेंडूवरतीच 10 धावा आलेल्या आहेत खरं तर, कारण एक चौकार आला, एक षटकार मैदानाच्या आतमध्ये आला. कारण आपण पाहतोय सीमारेषेवरती जो काही प्रयत्न होता क्षेत्ररक्षकाचा झेल घेण्याचा, मात्र झेलही सुटला. 6 धाब्यांचा तोटा देखील आपण पाहतोय टीमला मैदानाच्या आतमध्ये सहन करावा लागलेला आहे. म्हणजे चुकीचं क्षेत्ररक्षण मैदानावरती झाल्यानंतर त्या धाब्यांचा तोटा सुद्धा टीमला अनेकदा आपण पाहतो सहन करावा लागतो. कारण क्रिकेटमध्ये अनेकदा बघितलं आपण की एखादं जीवनदान हे संघासाठी खूप धोकादायक आणि खूप घातक ठरतं. हे अनेकदा आपल्याला मैदानावरती पाहायला मिळालेलं आहे. त्यामुळे जीवनदान खरं तर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांना जर मिळत असतील तर त्याचा पुरेपूर फायदा अनेकदा आपण फलंदाजांनी घेताना पाहिलेला आहे. गिरीश पवार यावेळेचा चेंडू फक्त दिशा दाखवायचा प्रयत्न आहे स्क्वेअर लेगमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, 1 धाव इथे प्राप्त होताना आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या 2 चेंडूवरती जरी धावा आल्या असल्या तरी सातत्य ठेवायचंय गोलंदाजीमध्ये आणि हे पुन्हा एकदा आपण पाहतोय मैदानावरती दाखवलेलं आहे. प्रवीण गायकवाड यांच्या माध्यमातून सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारण्याचा प्रयत्न. 19 धावा धावफलकावरती. पिचिंग ऑफ साईड. हलकस अपील या पंचांकडे. दाद मागितलेली खरं तर दोनही पंचांकडे, मात्र पाहायचंय हे अपील दोनही पंच एकत्रित येऊन आता इथे निर्णय घेणार आहेत. काय घडले मैदानावरती याची पुन्हा दोनही पंच त्यांच्या जागेवरती जाऊन तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवणार आहेत. अपील खूप मोठी होती खरं तर मैदानाच्या आतमध्ये. यास आणि यास फलंदाज बाद आहे. फलंदाज इथे बाद होतोय. धक्का क्रमांक पहिला मैदानावरती टीम पुरंदर फायटर्सला. एक महत्वपूर्ण विकेट गमावी लागली खरं तर टीमला मैदानावरती. पृथ्वी कांबळेचा खेळ थांबतोय मैदानावर. तर नवीन फलंदाज आपण पाहतोय विशाल गायकवाड मैदानावरती दाखल होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. पेरणे गावचा हा सुपरस्टार मैदानावरती आलाय. आता इथून पुढे आपण पाहतोय खरं तर या स्पर्धेमध्ये
उरुळी कांचन गावातील खेळाडू तर खेळतायच, मात्र जवळ जी आपली शेजारची गावं आहेत त्या गावांमधील खेळाडूंना सुद्धा खेळण्याची संधी या स्पर्धेमध्ये आयोजकांना दिलेली आहे. म्हणजे प्रत्येक टीममध्ये आपण पाहतोय बाहेरच्या गावातला एक खेळाडू खेळतोय. ऑक्शन प्रक्रियेमधून ते खेळाडू तुम्हाला घ्यायचेच होते आणि विशाल गायकवाड मात्र आपण पाहतो मैदानावरती दाखल होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. धावफलकावरती 19 धावा अमित साळुंखे. स्क्वेअर कट करायचा प्रयत्न, मात्र बॅट आणि चेंडूचा कुठेही संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आहे. गिरीश पवार या फलंदाजाकडे विशेष लक्ष राहणार आहे आता, कारण इथून पुढे कशा प्रकारे धावफलकाला पुढे घेऊन जाण्याचं काम केलं जातं हे पाहायचं आपल्याला. अमित साळुंके यांनी पॉवर प्लेचं पहिलं षटक टाकलं होतं, 6 धाब्यांचं षटक राहिलं आणि या षटकात देखील पहिला चेंडू अप्रतिम आपल्याला पाहायला मिळाला आहे. अक्रॉस द लाईन खेळायचा प्रयत्न होता, बॉलच्या मिरिटवरती खेळायचंय गिरीशला, मात्र पायाचा वेध घेतलेला चेंडू होता. लेग बाईकच्या स्वरूपात आपण पाहतो 1 धाव इथे प्राप्त होईल आणि या एका धावेच्या मदतीनं धावफलक मात्र पुढे जातो. 20 धावा धावफलकावरती. पाठीमागच्या पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या. खरं तर प्रवीण गायकवाड यांचं षटक होतं. पहिल्या 2 चेंडूवरतीच मोठाले 2 फटके पाहायला मिळाले, एक चौकार एक षटकार पाहायला मिळाला. मात्र शेवटच्या चेंडूवरती एक महत्वाचा फलंदाज बाद करण्यात यशस्वी राहिले प्रवीण गायकवाड, जिथे आपण पाहतोय पृथ्वी कांबळेला बाद करण्यात यशस्वी राहिले. बॅक ऑफ द लेंथ खूप मागे ठेवलेला हा चेंडू होता. स्क्वेअर कट करायचा प्रयत्न विशाल गायकवाडचा, मात्र खराब चेंडू आहे. वाईट बॉल इथे पंच गळवणार आहेत आणि एक धावून घेतली, अशा टोटल 2 मिळाल्या खरं तर, आणि या 2 धाव्यांनी धावफलक सुद्धा पुढे जाताना पाहायला मिळतो आपल्याला. 22 धावा धावफलकावरती आहेत. सरासरी खूप चांगली करंट रन रेट त्याचा जर विचार केला आपण 9.43 ची सरासरी ठेवण्याचा प्रयत्न प्रति षटकामागे राहिलेला आहे. आणि आपण अनेकदा बघतो की एखाद्या षटकात धावा येतात, एखाद्या षटकात धावा थांबल्याही जातात. स्क्वेअर कट, सुंदर फटका बॅकवर्ड पॉइंटला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. 4-4 चौकार. मधून येतोय, चौकार आलाय मैदानावरती. या चौकाराच्या साह्यानं धावफलक पुढे 26 रन. सरळ बॅटनं सुंदर फटका, शतरक्षक बराचसा दूरवरती बॅक टू बॉलर खेळलाय चेंडू, स्ट्रेट ड्राईव्ह, चेंडू सीमारेषा बाहेर. 4 धावा. यावेळेस मात्र स्क्वेअर लेगला फटका, थोडासा मागे आपटलेला चेंडू, शतरक्षणात खराबी आहे आणि चेंडू पोहोचला जातोय सीमारेषेच्या बाहेर. चुका केल्या की तोटा सहन करायची तयारी ठेवायची आहे. चेंडू सीमा पार. 4 धावा. शतरक्षकांची भूमिका क्रिकेटच्या मैदानावरती खूप महत्वाची आहे आणि इथे बऱ्याचशा चुका होत आहेत शतरक्षणामध्ये. सीमारेषेवरती आपण पाहतो चूक केली की मोठ्या धाव्यांचा तोटा होतो. 4 मिळाल्यात आणि या चौकाराबरोबरीत तिसरा चौकार आलाय गिरीश पवारच्या बॅटमधून या षटकातला. 34 धावा धावफलकावरती. ज्या अमित साळुंकेंनी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात 6 खर्च केल्या होत्या, या षटकात मात्र थोडंसं महाग ठरतंय षटक. बॅकफुटवरती खेळायचा प्रयत्न, निर्धाव चेंडू बरोबर षटकाची सांगता होईल मैदानावरती. 15 आल्या षटकामध्ये. 3 षटकांचा खेळ आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती पुरंदर फायटर 34 धावा.
षटकात बदलली आणि दुसऱ्या षटकातून पुन्हा तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये बदलताना आपल्याला पाहायला मिळालेली आहे. मध्ये धावसंख्येमधले जे काही चढउतार आहेत ना ते चढउतार आपल्याला मैदानावरती पाहायला मिळालेले आहेत. आणि क्रिकेटचा खेळ असाच आहे खरं तर. आपण पाहतो ज्या खेळामध्ये सातत्यानं चढउतार होतात म्हणजे धावसंख्येचा आलेख कधी उंचावला जाईल कधी थोडासा खाली येईल, कारण 8 षटकांमध्ये या गोष्टी अनेकदा आपल्याला मैदानावरती पाहायला मिळालेल्या आहेत. तर आता षटक क्रमांक आपण पाहतो मैदानावरती चौथं सुरू होतंय. खरं तर चौथ्या षटकानंतर आपल्याला ड्रिंक ब्रेक घ्यायचा होता, मात्र पंचांचा निर्णय तिसऱ्या षटकामध्ये ड्रिंक ब्रेकसाठी राहिलेला आहे. आता इथून पुढच्या मॅचसाठी आपण ती गोष्ट लक्षात ठेवू की पुढच्या मॅचमध्ये 4 षटकानंतर ड्रिंक ब्रेक, कारण उन्हाची तीव्रता एवढी नाही की दुपारचं सत्र जर असतं तर नक्कीच आपण पाहतो त्याचा विचार आपण केला असता की 3 षटकं किंवा 2 षटकानंतर पाणी मैदानावरती आलं असतं. मात्र तेवढं उन्हाची तीव्रता नाहीये, कारण सायंकाळचं सत्र आहे. ह्यावेळेस डीप थर्डमॅनला हा चेंडू क्षेत्ररक्षक आहे, अडवला जाईल चेंडू. 2 धावा तोपर्यंत इथे मैदानाच्या आतमध्ये धावून घेतल्या जातील आणि या 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक मात्र पुढे जातोय. 36 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक 4 टाकण्यासाठी आशिष यादवकडे जबाबदारी दिलेली खरं तर चौथ्या षटकाची. पहिला चेंडू अप्रतिम ठेवलाय. यावेळेचा चेंडू पॅन्डल स्वीप करण्याचा प्रयत्न होता, जिथे आपण पाहतोय डावा पाय पुढे टाकत अक्रॉस द बॅटनं हा फटका खेळायचा विशालला. मात्र टायमिंग खूप महत्वाचं या फटक्यासाठी देखील. बॅटवरती पुरेपूर हा चेंडू आला नाही. आधीच बॅट कुठेतरी खेळपट्टीवरती थोडीशी आदळली गेली. 1 धाव मात्र त्यावरती प्राप्त होताना आपल्याला पाहायला मिळणार. एका धावेच्या मदतीनं 37 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. प्रत्येक वेळी क्षेत्ररक्षण बदललं जाते. विशाल गायकवाडसाठी वेगळं क्षेत्ररक्षण ठेवलं जातंय, गिरीश पवारसाठी वेगळं क्षेत्ररक्षण मैदानावरती लांब ठेवलाय. थोडासा बॅटच्या रीच पासून लांब आहे. व्हेरिएशन होतं, गतीमध्ये परिवर्तन केलेला हा चेंडू होता आशिष यादवचा. हे फार महत्वाचं आहे की अनेकदा मी ही सुद्धा गोष्ट सांगितलेली मैदानावरती की सिमेंट विकेटवरती तुम्हाला गोलंदाजी करायची ना, तुमच्याकडे व्हेरिएशनच असलं पाहिजे आणि व्हेरिएशनच तुम्हाला मोठ्या फटक्यांपासून बचाव करू शकतो. त्यामुळे हे मैदानावरती ही गोष्ट पाहायला मिळाली आशिष यादवच्या गोलंदाजीमधून. यावेळेस लोअर फुल टॉस चेंडू होता आणि बॅटनं खेळलेला फटका आपण पाहतो. स्क्वेअर लेग वरून क्षेत्ररक्षक चेंडूवरती 1 धाव इथे प्राप्त झाली आणि एका धावेच्या मदतीनं धावफलक मात्र पुढे जाताना पाहायला मिळतो. 38 धावा. पुन्हा थांबताय धावा. पाठीमागच्या षटकात आपण पाहतोय मोठाले फटके आले आणि ही गोष्ट गोलंदाजांना सुद्धा लक्षात ठेवायची आहे की एखादं षटक जर महागडं ठरत असेल तर पुढच्या षटकामध्ये त्या षटकाचा बॅकलॉग भरून काढायचा आहे. आणि त्यावेळेस अशा गोष्टी घडणार आहेत मैदानावरती. धावा देखील थांबल्या जातील आणि एक चांगलं क्रिकेट आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. वाईट चेंडू, एक खराब चेंडू मैदानाच्या आतमध्ये पंच कळवत आहेत. एक अवंतर धाव आपण पाहतोय ते प्राप्त होईल. अवंतर धावेनं धावफलक पुढे 39 धावा धावफलकावरती. एक जमेची गोष्ट राहिली या षटकामध्ये. आतापर्यंत कुठलाही मोठा फटका 4 चेंडूवरती खेळू दिला नाही आशिष यादवनं. प्रत्येक चेंडू अचूक टाकायचा आहे मला आणि नक्की ती गोष्ट आपल्याला मैदानावरती पाहायला मिळाली. पुन्हा दुसरा खराब आहे. थोडा दिशा टप्प्यावरून बरकटतोय गोलंदाज आशिष यादव. पुन्हा योग्य टप्प्यावरती चेंडू टाकावे लागतील. मात्र एक गोष्ट त्यांनी लक्षात ठेवलेली की बॅटच्या समोर चेंडू अजिबात टाकायचा नाही. एखादी 2 चेंडू वाईट गेले हरकत नाही, मात्र बॅटच्या समोर चेंडू अजिबात द्यायचा नाही. हा प्रयत्न त्याच्या गोलंदाजीमधून पाहायला मिळालाय. फुल टॉस चेंडू मिळाला विशालला, पाठवलाय मिड विकेटला, सरळ सीमारेषेच्या बाहेर. 6 धाव्यांची मोहोर. त्यांना विनंती, संपर्क करा. मोठा फटका येतो विशाल गायकवाडच्या बॅटमधून. षटकार आलाय आणि या 6 धाव्यांच्या मदतीनं धावफलक मात्र पुढे जातो. 46 धावा धावफलकावरती. फुलटॉस चेंडूवरती आपण पाहतो की जी संधी होती मोठा फटका खेळण्याची, त्या संधीचा पुरेपूर फायदा. पुन्हा एकदा फ्लाइंग स्वीप करण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅटवरती नाही तो शरीरावरती आदळलाय चेंडू. षटक संपलंय मैदानावरती. 4 षटकं संपली जात आहेत.
आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 46 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात पुरंदर फायटर्स. षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये सुरू होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि पाहिजे आता 5व्या षटकाची जबाबदारी कुठल्या गोलंदाजाकडे दिली जाणार आहे. कारण अमित साळुंकेची 2 षटकं आपण पाहतो मैदानावरती टाकून पूर्ण झालेली, म्हणजे दोन षटकांचा जो काय कोठा होता तो संपलेला आहे त्यांचा. एका बाजूला आपण पाहिलंय धावा धावफलकावरती आहेत. 5व्या षटकाला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल आणि 5वं षटक टाकण्यासाठी रवी कासुळे गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. 5वं षटक मैदानावरती. यावेळेचा चेंडू ड्राईव्ह केला होता, कव्हर ड्राईव्ह. अर्जुन थापाचं क्षेत्ररक्षण सुरेख आहे. अडवला जाईल चेंडू. 1 धाव मात्र इथे मिळणार आहे. एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती देखील वाढ होताना आपल्याला पाहायला मिळेल. 47 धावा धावफलकावरती. संधी मिळाली की मोठा फटका खेळायचा आहे. चांगला चेंडू आला की त्याला सन्मान देत एकेरी दुहेरी धावा घ्यायच्या. हे क्रिकेटचं तंत्र आहे आणि ते तंत्र अवगत करायचं काम मात्र या दोनही फलंदाजांनी केलेलं आहे. आतापर्यंत गिरीश पवारनं 15 चेंडूंचा सामना केलाय. फटका फसला इथे. विशाल गायकवाडची विकेट मिळते. धक्का क्रमांक 2 मैदानावरती बसला जाईल पुरंदर फायटर्सला. आवाज इथपर्यंत आला. बॅटची कड घेणारा चेंडू होता. फलंदाज इथे बाद होईल. धक्का क्रमांक 3. जी विकेट घेतली त्या विकेटसाठी मात्र सन्माननीय काळूरामजी मेमाणे साहेबांच्या वतीनं 500 रुपयांचं पारितोषिक आहे. 3रा धक्का आपण पाहतोय मैदानावरती. पुरंदर फायटर्सला मैदानावरती बसला जातोय. तर नवीन फलंदाज आपण पाहतो मैदानावरती दाखल होणार आहे. चेतन धनगर न्यू बॅटर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर इथे जर या षटकामध्ये रवी कासुळेनं जर विकेट हॅट्रिक घेतली, कुठल्याही गोलंदाजाने विकेट हॅट्रिक घ्या, त्या विकेट हॅट्रिक साठी सुद्धा एक पारितोषिक आलेलं आहे. गणराज हॉस्पिटल यांच्या माध्यमातून मात्र 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. खराब चेंडू आहे. व्हाईट बॉल इथे पंच कळवणार आहेत. या षटकातला 2रा खराब आहे. 2 विकेट आल्यात. मात्र आतापर्यंत अचूक गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळालेली आहे. रवी कासुळे प्रतिस्पर्धी
पुरंदर फायटरच्या फलंदाजीचं कंबरडं मोडायचं काम केलं खरं तर या षटकामध्ये रवी कासोळेनं पुन्हा एकदा वेगवान चेंडू मैदानावरती आडव्या बॅटनं अक्रॉस द लाईन खेळायचा हा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळालाय खरं तर चेतन धनगरच्या माध्यमातून निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय। गिरीश पवारनं 15 चेंडूंचा सामना केला आतापर्यंत 15 चेंडूमध्ये 27 धावा त्याच्या बॅटमधून फुल टॉस चेंडू आणि चेतन धनगर साठी ही मेजवानी होती नो बॉल आणि त्यावरती 6 टोटल 7 धाब्यांचा बोनस मिळालाय। आणि त्यावरती 6 आल्यात आणि धावफलकावरती देखील आपण पाहतोय वाढ होताना पाहायला मिळेल आपल्याला 7 धाब्यांचा मोठा बोनस। आता आलेल्या धावा बोनस होत्या तर पुढचा चेंडू फ्रीट आहे। तर पाहिजे फ्रीटच्या चेंडूवरती संधी निर्माण झालेली एक मोठा यावेळेस पिचिंग ऑफ साइड ठेवायचा प्रयत्न आहे पुन्हा टाकावा लागेल हा चेंडू फ्रीट कंटिन्यू राहणार आहे। 57 धावा धावफलकावरती सगळं काही सुरळीत चाललं होतं या षटकामध्ये मात्र एक चुकीचा चेंडू किंवा जिथे चूक तुमची मैदानावरती झाली आणि त्या चुकीचा फायदा प्रतिस्पर्धी फलंदाजांनी मैदानाच्या आतमध्ये उठवलेला आहे। अनेकदा पाहतो आपण की मैदानावरती एखाद्या फलंदाजाला फुलटॉस चेंडू मिळत असेल तर त्याच्यासाठी ती खूप मोठी मेजवानी राहते। आणखी एक खराब चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलाय वाईट बॉल रवी कासोळेच्या गोलंदाजीवरती आपण पाहतोय कुठेतरी आता आक्रमण झाल्यानंतर थोडासा दबाव वाढलेला आहे गोलंदाजी मधला। फ्रीटचा चेंडू आहे आणि फ्रीटच्या चेंडूवरती आपण पाहतोय मोठा फटका खेळायचा प्रयत्न सातत्यानं होत होता मात्र निर्धाव आलाय चेंडू। सामना किती महत्वाचा आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे खरं तर आणि कुणासाठी किती महत्वाचा आहे या स्पर्धेमध्ये आपलं स्थान टिकून ठेवायचंय यासाठी आपण पाहतोय लढाई अस्तित्वाची लढत आहे तुम्ही मैदानावरती प्रतिष्ठेची लढाई मैदानाच्या आतमध्ये पुन्हा तिसऱ्या टप्प्यावरून बरकटलेला आहे। खराब चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आहे अवंतर स्वरूपाची धाव इथे येणार आहे आणि या षटकातला हा 5वा चेंडू वाईट टाकलाय रवी कासोळेनं एक नोई टाकलेला आहे आणि त्यावरती सुद्धा आपण पाहतो षटकार आलेला आहे। यावेळेस बिग हिट केलाय पुल पॉवरफुल चेतन धनगर इज द मॅन चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावा। वाटलं होतं रवी कासोळेनं प्रतिस्पर्धी फलंदाजांचं कंबरड मोडलं 2 विकेट घेतल्या मात्र चेतन धनगर मैदानावरती आला फक्त आलाच नाही तर त्यानं परिस्थिती सुद्धा मैदानाच्या आतमध्ये बदलून टाकली। म्हणजे विकेटचा कुठलाही दबाव त्याच्यावरती नव्हता कुठलाही परिणाम त्याच्या फलंदाजीवरती दिसला नाही आल्याबरोबर तो आक्रमकच झालाय मैदानावरती आणि तो त्याची शैलीच ती की आक्रमक फलंदाजी त्याची ओळख आहे आणि ती ओळख त्यानं मैदानाच्या आतमध्ये आल्याबरोबरीत करून दाखवलेली आहे। बॅटिंग पॉवर प्लेची घोषणा झालेली आहे षटक क्रमांक 6 ला आपण पाहतो मैदानावरती सुरुवात झाली आणि 6वं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रवीण गायकवाड यांना आपण गोलंदाजी मार्कवरती पाहणार आहोत। पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकासाठी आले होते पृथ्वी कांबळेची एक महत्त्वपूर्ण विकेट घेतली 13 धावा त्या षटकामध्ये खर्च केल्या होत्या तर आता पुन्हा एकदा मोठी जबाबदारी आहे कारण बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकात गोलंदाजी करायची। लाईटचे टावर ऑन करायचे जे प्रेक्षक मंडळी बसलेले टावर शेजारी त्यांना विनंती आहे की आपण टावरच्या लाईट ऑन करायच्या आहेत। फटका फसला होता गिरीश पवारचा आणि ज्यावेळेस फटका फसला ना त्यावेळेस त्यानं घरटं सोडलं माहीत होतं झेल सुटणार नाही इथे विकेट आली 4था धक्का।
प्रवीण गायकवाड सरांसाठी पारितोषिक आलेलं आहे. सन्माननीय सचिनजी ननावरे साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक आहे. फलंदाज बाद होतोय. चौथा धक्का आपण पाहतो मैदानावरती. पुरंदर फायटर्सला मैदानात बसलाय तर नवीन फलंदाज अखिलेश कांचन मैदानावरती दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. अखिलेश कांचन अनेकदा हे दोनही खेळाडू एकमेकांसोबत खेळलेले आहेत. मात्र आज पाहायचंय यावेळेस मात्र फाईन लेगला फटका. आउटफील्ड जोरात आहे आणि चेंडू पोहोचला जातोय सीमारेषा बाहेर. 4 धावा. सुद्धा पुढे जातोय. धावफलकावरती 69 धावा इथे पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आल्या बरोबरीत आपण पाहिले एक चौकार अखिलेश कांचनच्या बॅटमधून पहिल्या चेंडूचा सामना करत होता आणि हार्ड हिटर आहे. मोठे फटके खेळण्याची ताकद या खेळाडूमध्ये. त्यामुळे आल्या बरोबरीत आपण पाहतोय आक्रमणच करायचे कारण बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आहे आणि बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये हा प्रयत्न फलंदाजांचा राहणार आहे. मोठे फटके स्टेप आउट खेळायचा प्रयत्न बॅटच्या आतली कड घेत आपण पाहतोय. मात्र धाव मिळणार नाही इथे. निर्धाव स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळालेली प्रवीण गायकवाड यांना. पुढच्या चेंडूवरती जरी चौकार आला असला तरी पुन्हा आपण पाहतोय धावा रोखण्याचं सामर्थ्य मैदानाच्या आतमध्ये ठेवलेलं आहे. हे फार महत्वाचं आहे की एखादा मोठा फटका आला की मनोबल अजिबात खचू द्यायचं नाही की अजिबात ते कमी होऊ द्यायचं नाही. आपल्याकडे पुढे चेंडू आहेत ना त्या चेंडूवरती फलंदाजांना बाद करण्यासाठीच प्रयत्न करायचा असतो. सुंदर फटका कव्हरला उडवला. अखिलेशनं पाठवलाय चेंडू सीमारेषेच्या बाहेर. टेनिस क्रिकेटचं सौंदर्य होतं या फटक्यामध्ये. 6 धावा. दूरवरचा षटकार ठोकलाय मैदानावरती. 6 धावा. षटकार मैदानावरती. धावफलक मात्र पुढे जातोय. पुरंदर फायटरचा 81 धावा धावफलकावरती. सुंदर फलंदाजी मैदानावरती खरं तर पाहायला मिळाली. तिथे हो मिसफील्ड होतंय. मात्र धावेसाठी कुठलाही प्रयत्न नाहीये. निर्धाव चेंडू बरोबर षटक सुद्धा आपण पाहतो मैदानावरती संपलं जातंय. 6 षटकांचा खेळ संपलाय मैदानावरती आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर पुरंदर फायटर्स 81 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. रवी कासोळ्याने एक षटक टाकलंय. आशिष यादवने एक षटक टाकलेलं आहे मैदानावरती आणि आता आशिष यादवलाच पुढे आणलंय. षटक क्रमांक
7वं टाकण्यासाठी. आम्ही साळुंकीची 2 षटकं झालेत. त्याचबरोबर प्रवीण गायकवाड यांची 2 षटकं मैदानावरती टाकून पूर्ण झालेली आहे आणि यानंतर मात्र आशिष यादवचा 2 षटकांचा कोठा पूर्ण करायचा आहे आणि शेवटच्या षटकासाठी पुन्हा एक नवीन गोलंदाज वापरायचा आहे. 5 गोलंदाजांचा वापर करायचा आहे तुम्हाला सामन्यामध्ये. त्यामुळे पुढच्या एका षटकासाठी गोलंदाज नवीन आणावा लागणार आहे टीम रायगड एम्पायर्सला. तर पाहिजे आता 1 धाव इथे प्राप्त होईल. आशिष यादव गोलंदाजी मार्कवरती 7व्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू होताना पाहायला मिळतंय आपल्याला. याआधी एक षटक टाकलेलं आहे आशिषनं, ज्या षटकामध्ये धावा खर्च केल्यात फक्त 12. तर पाहिजे या षटकामध्ये काय कामगिरी तो मैदानाच्या आतमध्ये साकारणार आहे. फटका फसला होता, मिस टाइम आहे. अगदी आपण पाहतो बॅटची वरची कड, मात्र कुठलाही शतरक्षक तिथपर्यंत पोहोचू शकला नाही. अडवला जाईल चेंडू. 1 धाव मात्र इथे प्राप्त होताना आपल्याला पाहायला मिळेल आणि एका धावेच्या मदतीनं धावफलक मात्र पुढे गेलाय. 83 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. प्रोजेक्टेड स्कोरचा विचार केला या मॅचमध्ये तर 100+ धावा होऊ शकतात, कारण करंट रन रेट खूप चांगला आहे. 13.11च्या धावगतीनं धावा मैदानावरती घेतल्या गेल्यात. त्यामुळे प्रोजेक्टेड स्कोर 104 105 पर्यंत आपल्याला दाखवतोय. हा एक अंदाज बांधला जातो, करंट रन रेटनुसार तो अंदाज बांधला जातो. मात्र कदाचित त्यापेक्षा जास्तही होऊ शकतात, यापेक्षा कमी सुद्धा धावा मैदानावरती बनल्या जाऊ शकतात. एखादं चांगलं षटक जर आलं तर नक्कीच आपण पाहतोय की धावा पुन्हा एकदा मैदानावरती थांबल्या जातील. आणि पहिले 3 चेंडू आशिष यादवनं सुद्धा खूप चांगले टाकलेले आहेत की जिथे मोठ्या फटक्यांपासून कुठेतरी फलंदाजांना थांबवलंय त्यानं. ओ अखिलेश कांचन थांबायचं नाव घेत नाही मैदानावरती. थांबताना सूर्यना थांबली धारा, या बेधुंद वादळाला कोठून किनारा. 6 धावा. आणि 7 चेंडूमध्ये प्रतिस्पर्धी रायगड एम्पायर्सला मात्र त्यानं तब्बल 23 धावेंचा तडाखा दिलेला आहे. पाठीमागच्या षटकामध्ये जसा तो मैदानावरती आला ना तसा तो आक्रमक आहे आणि आक्रमक शैलीने त्याची ओळख हे खरं तर फलंदाजी मधली ती दाखवली त्यानं मैदानाच्या आतमध्ये आल्या बरोबरीत. मोठाले फटके मैदानाच्या आतमध्ये विरुद्ध दिशेला खेळायचंय. चुकलाय फटका, अर्जुन थापासाठी चेस होती, मात्र चेंडूपर्यंत झील होऊ शकला नाही. तिथे 1 धाव मात्र पुढे प्राप्त होणार आहे. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे. 91 धावा धावफलकावरती पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. 7व्या क्रमांकाचं षटक हे मैदानावरती फ्लड लाईट ऑन झालेले आहेत आणि आता या लख्ख प्रकाशामध्ये विद्युत ज्योतामध्ये खेळायचे आणि तो खेळण्याचा आनंद सुद्धा थोडासा विलोभनीय आपण पाहतो राहिलेला आहे. स्वतःच्या चुकी होताना पाहायला मिळाली, मात्र दोघांमध्ये मिस कॉम्बिनेशन होता. धाव घ्यायची का नाही हा प्रश्न दोघांसमोर पडला होता, कारण आधीच झेल सुटलेला आहे. त्यामुळे रिक्स घ्यायची नव्हती पुढच्या धावेसाठी आणि धाव मिळाली नाही. ते षटक संपलंय मैदानावरती. मात्र झेल अपेक्षित होता. इथे एवढा अवघड नव्हता गोलंदाजाला, हा झेल होणं गरजेचं होतं, मात्र तो सुटलाय मैदानावरती. आणि याच बरोबरीनं 7वं षटक मैदानावरती संपलं आणि 7 षटकांच्या समाप्तीनंतर 91 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटच्या आणि अंतिमच्या षटकाला मैदानावरती आपण पाहतो प्रारंभ होणार आहे आणि अंतिमचं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती हेमंत. शेवटचे 4 मिनिटं राहिलेले आहेत आणि शेवटचं षटक आपण पाहतोय मैदानावरती सुरू होतं. हेमंत शेवटचं आणि अंतिमचं षटक मैदानावरती सुरू झालंय. पहिला चेंडू अप्रतिम टाकला होता, दुसरा चेंडू देखील अप्रतिमच आहे कारण विकेट मिळाली.
चेतन चेतन धनगर पाहतो दाखल होणार आहे संघाचा हा डिटर मैदानावरती मोनू फडेकर दाखल होतील मैदानाच्या आतमध्ये. आदरणीय आदेशजी शितोळे, आपल्याला विनंती आहे की आपण मुख्य स्टेजवरती यावे. मोनू फडेकर नवीन फलंदाज आपण पाहतो मैदानावरती दाखल होणारे 92 धावा. यावेळेस बॅटच्या रीच पासून लांब ठेवायचा प्रयत्न होता, मात्र निर्धाव चेंडू आलाय मैदानावरती. 3 चेंडू अप्रतिमेत हेमंतच्या माध्यमातून. खरं तर स्लॉग ओव्हरला गोलंदाजी करतोय तो, डेड ओव्हरला गोलंदाजी करतोय आणि आत्तापर्यंत टाकलेले 3ही चेंडू आपण पाहतो अप्रतिमेत मैदानाच्या आतमध्ये. एक मोठं फायटिंग टोटल उभी करायची मैदानावरती. यासाठी शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतोय की धावा येणं अपेक्षित होतं, मात्र धावा कुठेतरी थांबलेल्या आहेत पहिल्या 3 चेंडूवरती. खोलवर टप्प्याचा चेंडू बॅट्समॅनचा वापर केलाय. लॉंग ऑफला शतरक्षक आपण पाहतो पुढे. एक धाव आलेली आहे. क्षेत्ररक्षकानं कदाचित थोडासा जाणून बोलून हा प्रयत्न केला की चेंडू सोडला होता. कदाचित दुसरी धाव मैदानाच्या आतमध्ये घ्यायची होती आणि घेऊ द्यायची होती. अशा योजना असतात खरं तर क्रिकेटच्या मैदानावरती. एकच धाव इथे मिळाली. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे. यावेळेस मात्र लॉंग ऑफ उभा आहे. झेल टिपला जातोय. विकेट येते. 6वा धक्का अखिलेश कांचनबाद. आदेशजी शितोळे, आपल्याला विनंती शेवटचा चेंडू आहे आणि संघ मालक मात्र मैदानावरती आपण पाहतो दाखल होत आहेत. 93 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. म्हणजे शेवटचं षटक आम्ही म्हणतो क्रिकेटच्या परिभाषेतलं हाणामारीचं षटक असतं, मात्र ते मी म्हणेल पुरंदर फायटर संघासाठी महामारीचं ठरलं, कारण दोनही महत्त्वपूर्ण फलंदाज या षटकामध्ये बाद झाले. चेतन धनगरला या षटकात बाद केलं, त्याबरोबर अखिलेश कांचन सारखा महत्त्वपूर्ण फलंदाज या षटकात बाद होतोय. आणि आत्तापर्यंत धावा जर पाहिल्या तर फक्त 2 धावा या षटकामध्ये आलेल्या आहेत. 2 विकेट मिळवल्यात. सुंदर गोलंदाजी. शेवटच्या षटकामध्ये धावेंची कोंडी होते. धावा थांबले जात आहेत शेवटच्या षटकात. 93 धावा धावफलकावरती. संघ मालक मैदानावरती आपण पाहतोय मोठा फटका खेळायचा प्रयत्न आहे. एक धाव मिळाली दुसऱ्या धावेसाठी. मोनू भडेकर यांचा प्रयत्न होता, संघ मालकांचा मात्र कुठलाही प्रयत्न दुसऱ्या धावेसाठी दिसला नाही. विकेट आली आणि याच बरोबरीत पहिला डाव संपला. बनल्या गेल्या 94, जिंकण्यासाठी बनवायच्यात 95 धावा. लोहगड रॉयल्स अशा 2 टीम मध्ये आपण यानंतरची मॅच मैदानावरती पाहणार आहोत. चला बोथ कॅप्टन्स, विनंती आपल्याला की टॉस साठी यायचंय.
मॅचचा आदेशजी शितोळे यांच्या हस्ते करायचं टॉस. सन्माननीय आदेशजी शितोळे साहेबांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक या ठिकाणी संपन्न करतोय. चला बोथ कॅप्टन्स, आपल्याला विनंती आहे टॉससाठी यायचंय. मान्यवर आलेले आहेत. सन्माननीय आदेशजी शितोळे साहेबांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक या ठिकाणी संपन्न करत आहोत. चला रायगड एम्पायर्स आपले 2 आघाडीचे फलंदाज मैदानावरती पाठवायचे आहेत. पाठलाग करायचा आहे. 95 धावेंचा पाठलाग मैदानावरती. 48 चेंडू आणि 95 धावा. सन्माननीय काळूरामजी मेमाणे साहेब आणि सन्माननीय आदेशजी शितोळे साहेब या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक या ठिकाणी संपन्न करत आहोत. चला बोथ कॅप्टन्स आलेत का टॉस साठी? सन्माननीय काळूरामजी मेमाणे, आदेशजी शितोळे साहेबांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी संपन्न होतोय. पुढील सामन्याचा टॉस बद्दल सांगा. पुढील सामन्याचा टॉस बद्दल माहिती द्या. प्रतापगड वॉरियर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये लोहगड रॉयल्स अशी मॅच आहे. चला दोन्ही संघनायक, आपल्याला विनंती टॉस साठी यायचंय. मान्यवर येऊन थांबलेले, टॉस होतोय त्या ठिकाणी. मला वाटतं आले दोन्ही संघनायक आलेले तिथे आणि नाणेफेकीचा कौल मात्र मान्यवरांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी संपन्न होतोय. स्क्रीनवरती पाहतोय आपण मान्यवर उपस्थित आहेत. आदेशजी शितोळे साहेब, काळूरामजी मेमाणे साहेब, दोन्ही संघाचे संघनायक तिथे आहेत आणि नाणेफेक मात्र आपण पाहतोय त्या ठिकाणी संपन्न होत आहे. एका बाजूला साहिल माडिक संघनायक, दुसऱ्या बाजूला तर टॉस या ठिकाणी संपन्न झालेला आहे. संघनायक लोहगड रॉयल संघाचे संघनायक संतोषजी कामठे दोन्ही संघनायक होते. टॉस मात्र त्या ठिकाणी संपन्न झालेला आहे. तर चला मॅचला सुरुवात करतोय आपण मैदानावरती. सलामीची जोडी मैदानावरती. अमोल तांबे आणि प्रवीण गायकवाड हे 2 सलामीवीर आपण पाहतो मैदानावरती. रायगड एम्पायर संघाचे दाखल झाले तर पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती मंगेश हरिहर. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा. जवळपास रिक्वायर रन रेटचा विचार केला प्रति षटकामागे तर 11.88 म्हणजे जवळपास 12 धावा या तुम्हाला प्रति षटकामागे मैदानावरती बनवायच्या आहेत आणि त्यामुळे सुरुवात कशी होते यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून राहणार आहेत. विशेष करून पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये सुरुवात चांगली करावी लागेल. धावेंची सर मोठी आहे त्यामुळे हिमतीनं धाडसानं पहिला चेंडू आणि विकेट आली. 0वरती प्रवीण गायकवाड यांचा खेळ थांबलाय. बिग विकेट डाऊन. बरोबर 6:55 पहिला चेंडू मैदानावरती पडलेला आहे त्यामुळे वेळेकडे लक्ष द्यायचंय. बरोबर 6:55 चेंडू पडलेला आहे. तुमची वेळ 6:55 सुरू झालेली. 0वरती पहिला फलंदाज आणि संघाचा नेता, संघाचा कणा मोडून पडलाय मैदानावरती कारण संघनायक कोसळलाय मैदानाच्या आतमध्ये. 0वरती पहिला फलंदाज मंगेश हरिहरला मोठं यश मैदानाच्या आतमध्ये मिळालेलं आहे. नवीन फलंदाज मैदानावरती अर्जुन थापा. 0तून आता सुरुवात करावी लागेल. अमोल तांबेला घेऊन खेळावं लागेल
आणि पाहिजे आता शून्यातून सुरुवात कशी मैदानाच्या आतमध्ये होणार आहे. शून्यात जन्मलो आम्ही, शून्यात वाढलो, शून्याची करुणी मंथनी ते शोधू सर्व काही, माहिती नव्हतं जगाला, बसवा एकाच्या बाजूला होईल किंमत तयाला. पाहिजे हा शून्य कोणाच्या पुढे जोडला जाणार आहे. एकाच्या पुढे जोडला तर 10 होईल, 10च्या पुढे 100, 100च्या पुढे 1000, ज्याच्याही पुढे जोडला जाणार आहे त्याची किंमत वाढणार आहे. मात्र पाहिजे आता रायगड एम्पायर संघाची सुरुवात शून्यातून होते आणि पाहिजे आता हा शून्य. ओ बिगिट, पहिल्या चेंडूचा सामना केला अर्जुन थापानं, चेंडू टाकून दिलाय सीमारेषा बाहेर, एक टप्पा घेत सनसनी चौकार, 4 रन. मंगेश हरिहरच्या गोलंदाजीवरती आणि अनेकदा बघितलेलं आपण की ज्याची सुरुवात शून्यातून झालेली आहे ना, त्याला पुन्हा शून्य होण्याची भीती कधी वाटलेली नाही. पुन्हा एकदा स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर चेंडू अर्जुन थापाचा, दुसरा चौकार येतोय. पुढे जातोय 8 धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. शून्यातून जरी सुरुवात झाली असली तरी विरुद्ध दिशेला फटका कॅप मोठा आहे आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. अर्जुन थापाच्या बॅटमधून तिसरा चौकार आलाय. मैदानावरती आल्याबरोबर तो आक्रमक खेळ आहे मैदानावरती. तिसरा चौकार खेळ, धावफलक मात्र पुढे जातोय 12 धाबा धावफलकावरती. यावेळेस मात्र थोडंसं शांत डोक्यानं हा फटका मैदानावरती पाहायला मिळालाय. गिरीश पवारचा प्रयत्न आहे, मात्र तिसऱ्या पंचांकडे मागणी होते धावपाससाठी. आपण पाहतोय तिसऱ्या पंचांकडे येतोय आपण. अर्जुन थापा क्रीजला सुरक्षित आहे की नाही हे पाहण्यासाठी तिसऱ्या पंचांकडे आलोय. फलंदाज सुरक्षित आहे, नॉट आउट आहे, क्रीज मध्ये सुरक्षित आहे. तेरा धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये, लेफ्ट हँड बॅटर राईट हँड बॅटर हे कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. कठीण परिस्थितीतून सुरुवात झालेली पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आणि पाहिजे याच परिस्थितीला पुन्हा स्वतःची ताकद फलंदाज बनवतायत. अक्रॉस द लाईन फटका खेळायचा प्रयत्न मिड विकेटला, क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवरती एक धाव इथे प्राप्त होणार आहे आणि याच बरोबरीनं षटकाची सांगता होईल मैदानावरती. पहिल्या षटकावरती पूर्णविराम, धावफलकावरती 14, एका गड्याच्या मोबदल्यात रायगड एम्पायर. षटक क्रमांक दुसरं आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सुरू होतं आणि पाहिजे दुसऱ्या षटकाची जबाबदारी मैदानावरती कोण घेत आहे, कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवला जाईल. सचिन कुंभार गोलंदाजीच्या मार्कवरती. दुसऱ्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे स्वतःवरचा विश्वास आणखी बळकट तुम्हाला मैदानावरती बनवावं लागणार आहे. कारण कठीण काळात जेव्हा कोणी तुमच्या सोबत नसतील तेव्हा स्वतःसाठी स्वतः उठून उभं राहिलं पाहिजे. इतर कोणाचा जरी नसला ना तरी स्वतःचा स्वतःवरती विश्वास असला पाहिजे. त्याच विश्वासाने खेळायचे, त्याच आत्मविश्वासाने फलंदाजी मैदानावरती करायचे. सचिन कुंभारला आणलंय पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकासाठी, तर समोर आपण पाहतोय अमोल तांबे.
एक चेंडू खेळ अमोल तांबे, आतापर्यंत एक धाव. या त्यावेळेचा चेंडू थोडासा खाली आहे. मोठा फटका खेळायचा प्रयत्न आहे, मात्र निर्धाव चेंडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. विजयाचं समीकरण जर पाहिलं या मॅच मधलं तर 41 चेंडू अजून शिल्लक आहे त्या मॅच मध्ये आणि 41 चेंडूमध्ये 81 धावा मैदानाच्या आतमध्ये अजूनही बनवायच्यात. स्टेप आउट करा, डान्सिंग राऊंड द विकेट खेळलाय. मिड विकेटला टॉस मोठा आहे. अखिलेश कांचनला बीट करत चेंडू निघालाय सीमारेषेच्या बाहेर. त्यांच्या वतीनं देखील 1000 रुपयांचं पारितोषिक लागोपाठच्या 3 षटकारांसाठी. डाऊन द ग्राउंड हा फटका होता. मैदानात समांतर खेळलाय खरं तर. क्षेत्ररक्षक चेतन धनगर चेंडूवरती येणार आहे. एक धाव इथे प्राप्त होते. एका धावेच्या मदतीनं धावफलक मात्र पुढे जाताना पाहायला मिळालाय. 19 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. जी काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीवर मात करायची तयारी ठेवावी लागणार आहे मैदानावरती. याच परिस्थितीला स्वतःची ताकद मैदानाच्या आतमध्ये बनवायची, कारण क्रिकेटच्या खेळामध्ये आपण पाहतो प्रत्येक बॉलवरती परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये बदलली जाते आणि परिस्थितीचा डोंगर मेहनतीनं सर केला की यशाचं चांदणं सुद्धा तुमच्या पायाभोवती लोटांगण घालतं. त्यामुळे याच परिस्थितीचा डोंगर तुम्हाला सर करायचंय. यश पुढे मिळणार आहे तुम्हाला. यावेळेचा चेंडू अर्जुन थापा, अतिथी मंचाला दिली जाग. अर्जुन थापानं चेंडू टाकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. मॅसिव्ह हिट, 6 धावा. तीन षटकारांसाठी पैलवान शुभम भैया काळे, प्रवीण मामा ननवरे यांच्या वतीने 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. पहिला आलाय धावफलकावरती, वाढ होते 6 धाव्यांच्या मदतीनं. 25 धावा धावफलकावरती. अर्जुन थापा आतापर्यंत खूप चांगली बॅटिंग अर्जुन थापाची मैदानावरती. विरुद्ध दिशेला खेळायचा प्रयत्न आहे. निर्धाव स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. माहिती आहे समीकरण हे प्रत्येक बॉलवरती मैदानाच्या आतमध्ये बदलणार आहे. विजयापर्यंत अजूनही जर पोहोचायचं तर खूप मोठं अंतर अजूनही पार करायचं आहे आणि हे अंतर कापण्यासाठी मात्र आता इथे परिस्थितीवरती मात करावी लागेल. विरुद्ध दिशेला खेळलेला फटका टाकून दिलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. सन्माननीय योगेश नारायण सातपुते यांच्या गॅलरीवरती टाकून दिलाय 6 धावा. संपला धावफलकावरती 31 धावा. समीकरण 36 चेंडू आणि 64 धाब्यांची गरज आहे. तर आता षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये सुरू होणार आहे. आता तिसऱ्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये प्रारंभ होईल आणि पॉवर प्लेच्या दोनही षटकांचा पुरेपूर फायदा मैदानावरती घेतलेला आहे. 15 धाव्यांची सरासरी ठेवली खरं तर. 15 पेक्षाही जास्त सरासरी, कारण 31 धावा आपण धावफलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर पाहतोय. अर्जुन थापानं 7 चेंडूंचा सामना करत 25 धावा मैदानावरती तोडफोड फलंदाजी मैदानावरती केलेली आहे. कारण आल्याबरोबरीत लागोपाठचे 3 चौकार खेळले आणि आत्ता देखील आपण पाहतोय लागोपाठचे 2 मोठे फटके त्याच्या बॅटमधून आपल्याला, लागोपाठ नाही एक निर्धाव चेंडू त्यामध्ये पाहायला मिळाला होता, मात्र 2 षटकार त्याच्या बॅटमधून या षटकात पाहायला मिळालेले आहेत. चेतन धनगर षटक क्रमांक आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सुरू होतोय, जिथे तिसऱ्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल. लॉंग ऑफला हा फटका होता. क्षेत्ररक्षक मात्र तैनात आहे सीमारेषेवरती. विशाल गायकवाडनं चेंडू अडवलाय. एक धाव इथे मिळणार आहे एका धावेच्या मदतीनं. आता अमोल तांबेला एकच काम करायचं की अर्जुन थापाच्या बॅटवरती चेंडू येत आहेत ना, त्याला स्ट्राईकवरती आणून उभं करायचंय आणि ते काम केलंय मैदानाच्या आतमध्ये. विजयापर्यंत पोहोचण्यासाठी आपण पाहतोय परिस्थितीवरती मात केली जाते, कारण आपण पाहतो की अंतर कापायला पायांची नाही
तर परिस्थितीवर मात करण्याची झुंजारवृत्ती तुमच्यामध्ये असावी लागते आणि त्याच झुंजार वृत्तीनं तुम्हाला मैदानावरती खेळायचं आणि ती झुंजार वृत्ती अर्जुन थापानं मैदानावरती दाखवलेली आहे. सुंदर फलंदाजी मैदानावरती षटरक्षकांची तारंबळ उडवली त्यानं, कारण षटरक्षणात सातत्यानं बदल मैदानाच्या आतमध्ये आता केले जात आहेत. ज्यावेळी आपण पाहिलेले मैदानावरती डावखुऱ्या हाताचा फलंदाज, उजव्या हाताचा फलंदाज, हे जे काही समीकरण अनेकदा आपण मैदानावरती पाहतो, अशा परिस्थितीमध्ये षटरक्षकांना सातत्यानं आपण पाहतोय जागा बदलाव्या लागतात आणि तीच डोकेदुखी आपण पाहतोय ते षटरक्षण करणाऱ्या टीमसाठी मैदानावरती राहणार आहे. पुरंदर फायटर्स मोठं लक्ष दिलेले खरं तर या मॅचमध्ये 95 धाव्यांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये सुरू झालेला आहे. 34 चेंडू 63 धावा असं समीकरण या सामन्यातलं आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आलेलं आहे. ओ आखो टप्प्याचा चेंडू होता, सरळ सरळ पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. अर्जुन थापाचा हा फटका होता. षटकारांची मोहरे. सहा धावेंनी धावफलक मात्र पुढे. 38 धावा धावफलकावरती. प्रत्येक मोठ्या फटक्यानं समीकरणात बदल होणारे मैदानाच्या आतमध्ये. पहिले 2 चेंडू चेतन धनगरच्या अप्रतिम होते, मात्र अर्जुन थापा जसा आलाय, ओ इथे मात्र प्राइसलेस विकेट होते अर्जुन थापाची. ज्या फलंदाजानं हायदोस घातला होता मैदानावरती त्याला माघारी पाठवले चेतन धनगरला. क्लीन बोल्ड. आतमध्ये संघाच्या अडचणींमध्ये उभा राहिला खरं तर अर्जुन थापा आणि संघाला आतापर्यंत खूप चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवलेले त्यानं, कारण 32 चेंडू आणि 57 धावा अजूनही आपण पाहतो मैदानावरती बनवायच्यात. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालाय अविनाश अमले, न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. अमोल तांबे, अविनाश अमले हे 2 फलंदाज आता इथून पुढे पुन्हा एकदा रायगड एम्पायर संघाची धावसंख्येची धुरा सांभाळतील. मात्र येथे चेतन धनगरनं ब्रेक थ्रो दिलाय मैदानाच्या आतमध्ये. या विकेटची प्रतीक्षा होती टीमला. जो अर्जुन थापा आपण पाहतो काट्यासारखा टोचत होता मैदानाच्या आतमध्ये, धावा बनवत होता, त्या अर्जुन थापाला मात्र येथे बाद करण्यात यशस्वी राहिला. चेतन दिशा करून द्यायची होती, लॉफ करायचा होता चेंडू, हो तिथे मात्र यष्टीरक्षकाकडून चुकी होताना पाहायला मिळाली. मोनूभाऊचा प्रयत्न चेंडू अडवायचा सीमारेषेच्या आतमध्ये, अडवला जाईल तोपर्यंत मात्र येथे धावून घेतल्या जात आहेत मैदानावरती. ओव्हरथ्रोच्या काही धावा येणार आहेत आणि 3 धावा इथे पूर्ण होत आहेत. म्हणजे यष्टीरक्षकाकडून चूक झाली, पुढे 3 धावा धावून पूर्ण होताना पाहायला मिळाल्या, की जिथे असं वाटलं होतं की एकही धाव मैदानावरती मिळेल की नाही त्याची गॅरंटी नव्हती, मात्र 3 मिळालेल्या आहेत. 3 धावेंनी धावफलक पुढे जातोय. 41 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. समीकरणात देखील बदल. 31 चेंडू शिल्लक आहेत आणि अजूनही आपण पाहतोय 54 धावा असं समीकरण या मॅच मधलं आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. एका मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करते टीम मैदानावरती रायगड एम्पायर्स. यावेळेस चेंडू फटका फसलाय. गोलंदाज यष्टीरक्षक दोघांचाही प्रयत्न होता झेल घेण्यासाठी, मात्र झेल झालेला नाहीये. धावचिताची संधी होती आणि पाहायचं आता फलंदाज क्रीज मध्ये सुरक्षित आहे की नाही. ऑनफिल्ड मला वाटतं फलंदाज नाहीये. तिसऱ्याच पंचांकडून चेक करायचंय. तिसऱ्या पंचांकडे मागणी झालेली आहे आणि पाहूयात फलंदाज सुरक्षित आहे की नाही.
धक्का क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय बसला जाईल टीम रायगड एम्पायर्सला अमोल तांबेच्या रूपाने आपण पाहतोय एक महत्त्वपूर्ण विकेट मैदानावरती गमावली जाते। तर आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल। षटकही संपलेला आहे। 3 षटकांचा खेळ आपण पाहतो मैदानावरती संपला गेला। 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 41 धावा आहेत 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये। तर आता षटक क्रमांक 4 टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे। सचिन कुमारने एक षटक टाकले, मंगेश हरिहरने एक षटक टाकलेले आहे। त्याचबरोबर आपण पाहिलं चेतन धनगरने एक षटक आपण पाहतो मैदानावरती टाकलेले आहे। आणि आता 4थ्या षटकासाठी एका नवीन गोलंदाजाचा वापर पुन्हा मैदानावरती करायचा प्रयत्न राहणार आहे। पृथ्वी कांबळे गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे। आणि मला वाटतंय उद्घोषणा झाली होती जे पारितोषिक अनाउन्स करायचं होतं की पृथ्वी कांबळेनं जर विकेट घेतली तर गणेशजी कामठे यांच्या वतीनं मात्र विकेटसाठी पारितोषिक आहे। 30 चेंडू आणि 54 धावा माहिती आहे इथे या षटकामध्ये गोलंदाजी करावी लागणार आहे पृथ्वी कांबळेला मैदानाच्या आतमध्ये, कारण यावेळेचा चेंडू सुंदर फटका लॉंग लेग फाईन लेगच्या मधोमध हा चेंडू आपण पाहतोय। शतरक्षक तिथे तैनात होता, चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न, मात्र चेंडू पोहोचला जातोय सीमारेषेच्या बाहेर। 4-4 चौकार। चाळीस धावा धावफलकावरती, 45 धावा धावफलकावरती। 4थं षटक सुरू झालं। पृथ्वी कांबळेच्या पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय शतरक्षकांची साथ मिळाली नाही, त्यावेळेस मात्र सोडून दिलाय। कुठेही चढायचा प्रयत्न नाहीये। खराब चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। व्हाईट बॉल इथे मैदानावरती येणार आहे। एक अवंतर स्वरूपाच्या धावेनं आपण पाहतोय धावफलकात देखील वाढ होताना पाहायला मिळेल। धावफलक पुढे जातोय। 46 धावा। नवीन फलंदाज अमोल ननावरे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत आणि खेळपट्टीवरती आता दोनही फलंदाज नवीन आहेत। म्हणजे जिथे अर्जुन थापानं थोड्या वेळासाठी डाव चालवला मैदानावरती, मात्र अर्जुन थापा बाद झाल्यानंतर आपण पाहतो विकेट पुन्हा मैदानाच्या आतमध्ये पडलेले आहेत। कारण संघाची सुरुवात जर आपण पाहिली तर ती शून्यातून झालेली आणि शून्यातून सुरुवात होताना ती चांगली झालेली। यावेळेसचा चेंडू मिड विकेटवरून शतरक्षक आपण पाहतो चेंडूवरती येतोय। एक धाव इथे मिळणार आहे। एका धावेच्या मदतीनं 47 धावा धावफलकावरती। संघर्ष मैदानावरती विजयासाठी दोनही टीमचा इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे। जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला नशीबवान समजा, कारण संघर्ष करण्याची संधी त्यांनाच मिळते ज्यांच्यामध्ये क्षमता आहे। अशीच कुणाला संधी मिळाली नाही आयुष्यामध्ये। संघर्ष करण्याची संधी त्याच लोकांना मिळते की ज्यांच्यामध्ये ती क्षमता आहे। क्षमता ओळखूनच संघर्ष करण्याची संधी मिळते। की कितपत हा संघर्ष तुम्ही जिंकू शकता तिथपर्यंत आपण पाहतो त्यांना संधी मिळाली जाते। खोलवर टप्प्याचा चेंडू होता, फाईन लेग उभा आहे। सुंदर चेंडू मैदानाच्या आतमध्ये पृथ्वी कांबळेचा। निर्धाव चेंडू मैदानावरती आलाय। समीकरण पुन्हा एकदा आपण पाहतो या मॅच मध्ये बदलली जात आहेत। 27 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी मात्र अथुने आपण पाहतो 48 धावा मैदानाच्या आतमध्ये बनवायच्या आहेत। 27 चेंडू 48 धावेंचा हा सामना मैदानाच्या आतमध्ये। पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर पुढचा चेंडू थोडासा खराब आपल्याला पाहायला मिळाला, मात्र पुढचे दोनही चेंडू पृथ्वी कांबळेनं पुन्हा अचूक टप्प्यावरती ठेवायचा प्रयत्न। लॉंग रनअपनं गोलंदाजी आहे, मात्र ती अचूक टप्प्यावरती आहे। हो, यावेळेसचा चेंडू फटका फसतोय। शतरक्षक तिथे चेंडूच्या खाली, मात्र चुकी होताना पाहायला मिळाली। झेल सुटलाय मैदानावरती। अमोल ननावरेला मिळालेलं जीवनदान मैदानाच्या आतमध्ये। महत्वपूर्ण मॅच खेळताय तुम्ही आणि तिथे आपण पाहतोय चुका मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळतायत। एक छोटी चूक सुद्धा तुमच्या पराभवाचं कारण बनू शकते मैदानाच्या आतमध्ये। कारण आपण अनेकदा पाहतो की समुद्रामध्ये हजारो लाखो टनांची जहाजं आपण पाहतो,
मात्र त्या जहाजाला जर एक छोटंसं छिद्र खालून पडलं तर ते अख्खा हजारो लाखो टनांचं जहाज समुद्राच्या तळाला जातं. तसंच क्रिकेटमध्ये आहे की एक छोटी चूक सुद्धा तुमच्या पराभवाचं कारण बनू शकते. आणि तुम्ही ते चुका एक नाही, तुम्ही अनेक चुका केल्यात की सीमारेषेवरती आपण पाहतोय, सीमारेषेवरती आपण पाहिलेलं आहे खराब क्षेत्ररक्षण, त्याचा तोटा 4 धाब्यांमध्ये 6 धाब्यांमध्ये देखील झालेला आहे. इथे 2 धावा आलेल्या आहेत, झेलही सुटला आपण पाहतो आणि जीवनदान अमोल ननावरेला मैदानाच्या आतमध्ये मिळालेलं आहे. आणि क्रिकेटला नवीन नाही की जीवनदान दिल्यानंतर आपण पाहतोय तो फलंदाज पुढे किती आक्रमक झाला, हे क्रिकेटसाठी चार षटकांचा खेळ मैदानावरती आपण पाहतो संपला गेला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 53 धावा 3 गडी बाद, 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजून 42 धावांची गरज आहे. 24 चेंडू आणि 42. तर आता 5व्या षटकाला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये प्रारंभ होणार आहे आणि पाहायचं आता 5वं षटक कुठल्या गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू सोपवला जाणार आहे. 5व्या षटकासाठी पुन्हा 5वा नवीन गोलंदाज आणलेला आहे टीमनं, अखिलेश कांचन गोलंदाजीच्या मार्कवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. या योजना असतात का, क्रिकेटच्या मैदानावरती तुमच्याकडे प्लॅन खूप महत्त्वाचे राहतात. एखादा प्लॅन तुमच्याकडून फसला की दुसरा प्लॅन तुमच्याकडे तयार असला पाहिजे. योजना खूप महत्त्वाच्या आहेत. बाबा आमटेंनी सांगितले, भान राखून योजना आखा आणि बेभान होऊन ते अंमलात आणा. आखलेले प्लॅन आता अंमलात आणायचे तुम्हाला मैदानावरती. अखिलेश कांचनला प्रमोट केलं. आता षटक क्रमांक 5वं मैदानाच्या आतमध्ये सुरू होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 24 चेंडू 42. रिक्वायर्ड रन रेटचा जर विचार केला 10.5 या सरासरीने धावा मैदानावरती बनवायच्या आहेत. लॉंग ऑनला फटका होता, क्षेत्ररक्षक आपण पाहतो सीमारेषेवरती आहे, अडवला जाईल चेंडू, फेक येते तोपर्यंत 1 धाव मात्र इथे धावून पूर्ण होते एका धावेच्या मदतीनं. धावफलक पुढे जातोय, 54 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रत्येक चेंडूवरती आपण पाहतोय सामन्यातली जी काही गणितं आहे ती गणितं पूर्णपणे मैदानाच्या आतमध्ये बदलली जाणार आहे. जिंकायचंय, जिंकण्याच्याच उद्देशाने आपण पाहतोय प्रत्येक खेळाडू, प्रत्येक टीम मैदानावरती दाखल झालेली असते. कारण प्रत्येकाचं एक स्वप्न असतं मैदानावरती की आम्हाला जिंकायचे. स्वप्न घेऊन प्रत्येक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळत असतो. कारण आयुष्यात स्वप्न पाहिजे असतील तर ती मोठीच बघा, कारण मोठी स्वप्न तुमचं रक्त ढवळण्याचं काम करत असतात. आयुष्यात स्वप्न मोफत मिळालेली आहेत, मात्र त्यांचा पाठलाग करताना मोठी किंमत आपल्याला मोजावी लागते. आयुष्यात कुठलीच गोष्ट अवघड नसते, फक्त विचार पॉझिटिव्ह असले पाहिजेत. वारंवार क्षेत्ररक्षणात चुका मैदानाच्या आतमध्ये होत आहेत. हो, संधी धावचिताची होती, मात्र इथे पुन्हा चुका होत आहेत. 22 मध्ये धाव मिळणार इथे. 1 धाव इथे प्राप्त होईल आणि एका धावेनं धावफलक मात्र पुढे जातोय. 55 धावा धावफलकावरती. प्रत्येक धाव महत्वाची आहे. प्रत्येक चेंडू महत्वाचा मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. एका धावेसाठी आपण पाहतो सुरू असलेला संघर्ष मैदानाच्या आतमध्ये. जेवढा मोठा संघर्ष आज मैदानावरती करणार आहात तेवढंच मोठं यश मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला मिळणार आहे. असं म्हटलं जातं की संघर्ष थकवतो, तुमचं आयुष्य घडवतो. आणि पाहिजे हा संघर्ष कुणाला घडवणारे मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 22 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 40 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आलंय. यावेळेचा चेंडू पायाचा वेध घेतला करदर चेंडूनं. अभि अमले लेग बाईच्या स्वरूपात 1 धाव इथे प्राप्त होते. एका धावेच्या मदतीनं धावफलक 56 धावा धावफलकावरती. 5 चेंडू खेळला अविनाश अमले, 5 मध्ये 9 बनवल्यात. 5 चेंडू अमोल ननवरेनं खेळलेत, 5 मध्ये 6 बनवलेले आहेत. आणि माहिती आहे आता दोघांना डाव चालवायचा आहे मैदानावरती, संघाला विजयापर्यंत घेऊन जायचंय, विजयाचा किनारा दाखवायचा आहे. यावेळेस मात्र अभिग हिट केलाय
आणि चेंडू चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. अमोल अमोल नलवरेच्या बॅटमधून 6 धावा. झेल झेल टिपला जातोय. विकेट आली. अमोल नवरेची फलंदाज बाद होतोय. चौथ्या क्रमांकाचा फलंदाज आपण पाहतोय मैदानावरती बाद होताना पाहायला मिळेल. 62 या धावसंख्येवरती लागोपाठच्या 3 षटकारांसाठी पारितोषिके पैलवान पैलवान शुभम भैया काळे, प्रवीण मामा ननवरे यांच्या वतीने लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. इट इज अ फेअर बॉल. विकेट येणारे फलंदाज इथे बाद होईल. अमोल अमोल ननवरे बाद. धावफलकावरती धावा पाहतोय आपण. 62 धावा धावफलकावरती आपण स्क्रीनवरती खरं तर पाहतोय, जिथे क्रिक हिरोजच्या माध्यमातून आपण पाहतोय ऑनलाईन स्कोरिंग इथे आपल्याला पाहायला मिळते. आणि ते दृश्य आपण खरं तर स्क्रीनवरती पाहतोय. 62 रन ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट. अभि अमले नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानावरती दाखल होणारे. आता सचिन सचिन जगताप महाराष्ट्र पोलीस मैदानावरती आपण पाहतो दाखल होतील. अडचणीच्या काळात उभं राहायचं आता मैदानावरती, कारण षटकार आल्यानंतर पुढच्या चेंडूवरती अखिलेश कांचनला मिळालं एक मोठं यश. अमोल अमोल ननवरेची विकेट मिळाली मैदानावरती. समीकरण आपण पाहतोय 19 चेंडू आणि 33 धावा असं समीकरण या मॅच मधलं आपल्याला पाहायला मिळणार आहे. थोडा खाली राहिलेला चेंडू समजला नाहीये. निर्धाव चेंडू मैदानावरती आलाय आणि याच बरोबरीत आपण पाहतो षटकही मैदानावरती संपलं जातंय. 5 षटकांचा खेळ मैदानावरती संपला गेला आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर 62 धावा धावफलकावरती. 4 गड्यांच्या मोबदल्यात 18 चेंडू 33, सरासरी 11 धावा प्रति षटकामागे बनवायच्यात. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 6 ला सुरुवात होईल. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि बॅटिंग पॉवर प्लेचं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती पृथ्वी कांबळे. याआधी एक षटक टाकलं होतं पृथ्वी कांबळेनं. 12 धावेंचं षटक आपल्याला पाहायला मिळालंय. तर या षटकामध्ये पाहायचंय आता समोर अभि अमले. 5 चेंडू खेळ आतापर्यंत 9 धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. तर आता बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्यावेळेस मात्र सोडून दिला हा चेंडू. द
दंडित केलंय ते पंचांनी. वाईट बॉल. एक अवंतर स्वरूपाची धाव आपण पाहतोय ते येणारे. या अवंतर धावेच्या मदतीनं धावफलकावरती देखील आपण पाहतो वाढ होताना आपल्याला पाहायला मिळेल. 63 धावा धावफलकावरती पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. सन्माननीय संतोषजी कामठे साहेबांच्या माध्यमातून पृथ्वी कांबळेच्या प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. पहिला चेंडू खराब होता. वाईट बॉल. अवंतर धावेनं समीकरण बदलते. 18 चेंडू 32 वरती हे समीकरण या मॅच मधलं आपल्याला पाहायला मिळतंय. एका मोठ्या धावसंख्येचा पाठलाग खरं तर मैदानाच्या आतमध्ये. समोर समोर ब्लॅक स्क्रीन समोर लहान मुलं बसलेली आहेत. विनंती तुम्हाला, चला सगळे बाजूला या बरं. गॅलरीतून बसा सगळ्यांनी. त्या ब्लॅक स्क्रीन समोर कोणीही बसणार नाहीये. लहान मुलांना विनंती आहे, चला गॅलरीत बसा सगळे. पृथ्वी कांबळेच्या प्रत्येक विकेटसाठी पारितोषिक आहे संतोषजी कामठे साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक. अवी आमले ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. आता नवीन फलंदाज सचिन जगताप मैदानावरती दाखल आहेत. एक चेंडू खेळ आतापर्यंत धाव अजून तरी मैदानावरती आलेली नाहीये. सुंदर फटका. पुल पॉवरफुल चेंडू मिड विकेट सीमारेषा बाहेर. अवी आमलेच्या बॅटमधून 6 धावा. जो काही आमचा महिलांचा जो काही कक्ष आहे ना, त्या कक्षाच्या बाजूला काही खुर्च्या खाली ठेवलेल्या आहेत. प्रेक्षकांना विनंती आहे की त्या गॅलरी मधल्या खुर्च्या कोणीही खाली घ्यायच्या नाहीत. त्या खुर्च्या वरती ठेवा. पुन्हा आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. डाऊन दी ग्राउंड हा फटका आपण पाहतो. मैदानात समांतर शतरक्षक चेंडूवरती एक तर मिळाली. दुसऱ्या धावेसाठी घरट सोडलंय. 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सुंदर ताळमेळ मैदानाच्या आतमध्ये दोनही फलंदाजांचा पाहायला मिळालाय आणि या 2 धाव्यांनी धावफलक पुढे जातोय. 71 तर समीकरण पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये बदललं जातंय. शेवटचे 16 चेंडू आणि जिंकण्यासाठी बनवायच्यात अजूनही 24 धावा. 16 चेंडू 24 धावा अशी मॅच मैदानावरती आलेली आहे. रख हौसला व मंजर भी आएगा, पैसे के पास चलकर समिंदर भी आएगा, थक कर ना बैठे मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत. 16-24 बनवायच्यात मैदानावरती. अवी आमलेच्या षटकारण आपण पाहतोय पुन्हा ट्विस्ट सामन्यातला वाढलेला आहे. रंगत वाढलेली पुन्हा मैदानाच्या आतमध्ये. शेवटच्या षटकापर्यंत जाईल सामना. शेवटच्या चेंडूपर्यंत संघर्षमय लढत मैदानावरती. अवी आमले चेंडू सीमारेषेच्या बाहेर. या षटकातला दुसरा आलाय. पंधरा चेंडू आणि 18 धाब्यांची गरज आहे. अरे स्वीकार कर संकटांचा, लढून त्याच्यावर मात कर. अरे स्वीकार कर संकटांचा, लढून त्याच्यावर मात कर. सोडून दे पराभवाची चिंता, तू फक्त विजयाची वाट धर. पराभवाची चिंता सोडून द्यायची, त्यानंतरच विजयाची वाट सापडणार आहे तुम्हाला. येथे 2 मोठे फटके आलेत. याच पुढे एकदा डाऊन दी ग्राउंड अलॉंग दी कार्पेट खेळलेला चेंडू. शतरक्षक आहे विशाल गायकवाड नाडवला. चेंडू फेक होते. 1 धाव मात्र आपण पाहतोय ते प्राप्त होणार आहे आणि एका धावेनं 78 धावा धाव फलकावरती पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतील. सुंदर बॅटिंग. 9 चेंडूंचा सामना केलाय खरं तर अवी आमलेनं. 24 धावा मैदानाच्या आतमध्ये त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. महत्त्वपूर्ण भूमिका घेतली मैदानाच्या आतमध्ये. त्याचा जो संघर्ष धावा बनवण्यासाठी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळालेला आहे. थकले जरी पंख तरी तुला उंच झेप घ्यावी लागेल. येणाऱ्या प्रत्येक संकटांशी तुला भिडावं लागेल. जिंकल्यावरती गर्दी होणारच आहे, मात्र संघर्षात तुला एकट्यालाच मैदानावरती लढावं लागणार आहे.
सुंदर फलंदाजी. ओ दिशा दिशा दाखवली चेंडूला. शतरक्षक आहे तिथे. झेल टिपला. विकेट आली. 5वा धक्का मैदानावरती बसला जाईल रायगड एम्पायर्सला. अठ्ठ्याहत्तर धावसंख्येवरती बाद होतोय नवीन फलंदाज रवी कासुळे मैदानावरती. 13 चेंडू 17 धावेंची मॅच. खर तर फुलटॉस चेंडूला वेगवान चेंडूला दिशा दाखवायची होती मैदानावरती. दिल स्कोप करायचा प्रयत्न होता मात्र आपण पाहतोय टायमिंग खूप महत्वाचं होतं या फटक्यामध्ये किंवा गॅपमध्ये चेंडू खेळणं गरजेचं होतं. शतरक्षकानं घेतलेलं एक अप्रतिम झेल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आहे. विकेट मिळाली पृथ्वी कांबळेला. मात्र 2 मोठे फटके आलेले आहेत त्यामुळे पाहायचं आता शेवटचा चेंडू या षटकातला. 13 चेंडू 17. यावेळेचा चेंडू ऑन साइड मिड विकेट मध्ये खेळला जाईल. शतरक्षक चेंडूवरती एक तर मिळाली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. रिक्स घेतली होती. दुसऱ्या धावेसाठी हवी आमलेनं. 2 धावा इथे आल्यात आणि या 2 धावेंनी समीकरण पुन्हा एकदा आपण पाहतोय मैदानावरती बदलले. आता शेवटचे 12 चेंडू जिंकण्यासाठी 15 धावेंची गरज आहे. 12 चेंडू 15 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तर षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 7वं सुरू होतंय आणि 7वं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी बार्कवरती. चला शेवटचे 5 मिनिटं राहिलेले आहेत. घाई करा थोडीशी. अखिलेश कांचन विहंग दृश्य पाहतोय आपण स्क्रीनवरती. शेवटचे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी आपण पाहतोय 15 धावेंची गरज आहे. अखिलेश कांचनला आणले पुढे कारण या आधीच्या षटकात फक्त 7 धावेंचं षटक टाकलं होतं अखिलेश कांचननं. त्यामुळे महत्वाचा पर्याय होता खरं तर आता संघाकडे आणि तो पर्याय इथे मैदानाच्या आतमध्ये वापरला गेलाय. यावेळेचा चेंडू हलकीशी कड घेणारा होता मात्र टप्प्यावरती चेंडू यष्टीरक्षकापर्यंत पोहोचलाय. निर्धाव स्वरूपाचा चेंडू मैदानावरती आलाय. पुन्हा एकदा समीकरणात बदल होतोय. शेवटचे 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 धावेंची गरज आहे. इथून पुढचा एक चेंडू महत्वाचा असेल तो फलंदाजांसाठी आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमसाठी सुद्धा. निर्धाव चेंडूने दबाव वाढेल. मोठ्या फटक्यानं आपण पाहतो क्षणार्धात सामन्यातली हवा निघून जाईल. मात्र काय घडतंय पाहायचंय मैदानावरती. दुसराही लागोपाठचा निर्धाव चेंडू आलाय. समीकरणात पुढा बदलतंय. 10 चेंडू जिंकण्यासाठी 15. दोनही डगआउट मध्ये पाठीराख्यांचा आवाज ऐकायला मिळतोय. मोठ्या फटक्या बरोबर आपण पाहतोय रायगड एम्पायर संघाच्या डगआउट मधून आवाज येईल. तर प्रत्येक निर्धाव चेंडू नंतर डगआउट मध्ये आवाज येतोय पुरंदर फायटरच्या. लागोपाठचे 2 निर्धाव चेंडू मैदानावरती अखिलेश कांचननं टाकलेत. यावेळेचा चेंडू ऑन साइड मिड विकेटला. शतरक्षक पुढे मात्र चुकी होते. चेंडू पोहोचलाय सीमारेषा बाहेर. 4 धावा. तोंडात समोर चेंडू पडून उसळी घेतो. सरळ सीमारेषा गाठली चेंडूनं. तर तेजस दादा राऊत यांच्या वतीनं अवी आंबलेसाठी पारितोषिक 1000 रुपयांचं पारितोषिक आहे षटकारासाठी. 9 चेंडू जिंकण्यासाठी सलग 3 षटकारांसाठी पारितोषिक आहे. धावा 11च राहिलेले आहेत. 9 चेंडू जिंकण्यासाठी 11 धावेंची आवश्यकता आहे. कोलो टप्प्याचा चेंडू होता. एका षटकाराची किंमत राहणार आहे 1000 रुपये. तेजस दादा राऊत यांच्या माध्यमातून या पारितोषिकाची घोषणा. 1 धाव इथे येणार आहे. समीकरण पुन्हा एकदा आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये बदललं जाईल. शेवटचे 8 जिंकण्यासाठी
10 धाब्यांची गरज आहे. आठ चेंडू आणि 10 धावा असं समीकरण. अभि आमले 13 चेंडू 29 वरती खेळतोय. रवी कासोडेने एकच चेंडू खेळलाय, 2 धावा बनवल्यात. तर पाहिजे आता 8 चेंडू मध्ये 10 मैदानावरती बनवायच्यात. खरं तर महत्वाच्या क्षणी एक चौकार मैदानाच्या आतमध्ये खरं तर आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेचा चेंडू सुंदर फटका, शतरक्षक बराचसा दूरवरती होता. एक टप्पा घेत चेंडू सीमारेषा बाहेर, 4 धावा. आलाय चौकारा बरोबर धावफलक पुढे 89 धावा धावफलकावरती. तर शेवटचे 7 चेंडू 6 धाब्यांची गरज आहे. 7 चेंडू 6 धाब्यांची गरज असणारी मॅच. या चौकारानं पुन्हा एकदा आपण पाहतोय सामन्यातली रंगत. यस यस, दिशा दिशा दाखवली. 2 शतरक्षक चेंडूच्या पाठीमागे. एक तर आली, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न 2 पूर्ण झाल्यात आणि 2 धावेवरती समाधान मानले दोन्ही फलंदाजांनी. षटक संपले मैदानावरती. 7 षटकांचा खेळ संपला जातो आणि 7 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 91 रायगड एम्पायर्स. तर शेवटचे चेंडू 6 जिंकण्यासाठी 4 धाब्यांची गरज आहे. सहा चेंडू 4 धाब्यांची गरज मैदानावरती आहे. चला चला स्पीडअप करा थोडस, बराचसा वेळ गेला या मॅच मध्ये. शेवटचे 6 चेंडू 4 धाब्यांची गरज आहे आणि अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती मंगेश हरिहर. 6 चेंडूमध्ये 4 अडवायच्या आणि क्रिकेटमध्ये ही समीकरणं अनेकदा आपण पाहतोय. धावा रोखले गेलेली आहेत. त्यामुळे पाहिजे की आता मंगेश हरिहर मात्र अभि आमलेकडे आत्मविश्वास मोठा आहे. मोठे फटके त्यानं मैदानावरती खेळलेले आहेत. 13 चेंडू खेळले, 29 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत आणि यस, विजयी विजयी षटकार खेळलाय अभि आमलेनं. सामना जिंकला मैदानावरती रायगड एम्पायर्स.